चला मित्रांनो, आज आपण बनवूया व्हेज दालचा। यासाठी मी डाळी आणण्यापासून तयारी केलेली आहे। तुरीची डाळ आहे, मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ देखील आहे। तर ह्या तिन्ही थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घेणार आहोत आम्ही, कारण आम्ही दोघंच खाणार आहोत घरात आणि शरू प्लेन भात खाणार आहे। तर अशा पद्धतीने डाळी टाकल्या, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, थोडीशी हळद, हिंग आणि थोडेसे पुदिन्याची पानं टाकून मी असं कुकरला लावलेली आहे। तर ह्याला 2-3 शिट्ट्या घ्यायच्या की डाळ एकत्र अशी शिजली पाहिजे। आणि मी फर्स्ट टाइम माझ्या मनाने उघड्या पातेल्यामध्ये भात लावते, कारण मला उघड्या पातेल्यामध्ये भात करता येत नाही। माझा अंदाजा नेहमी चुकतो, पण आज बघूया करून की होतं का आपल्याकडून। मोकळं भात माझ्याकडून शक्यतो उघड्यावर होतच नाही आणि आपला जागतिक पातळीचा अंदाज घेतला मी 2 बोटाचा आणि त्याला पटकन उकळायला ठेवलं। तोपर्यंत आपण तयारी करून घेऊया तडक्याची। तर हे आहे लौकी आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो, अद्रक लसूणचा पेस्ट, थोडासा खडा मसाला आणि लाल मिरची सुकलेली। आणि हे असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत मी भोपळ्याचे। तर ही झाली ह्याची तयारी। आणि अधूनमधूनच मी भात चेक करत होते, कारण मला अंदाजा नाही आहे ह्याचा खरोखरच। तर थोडंसं वाटतंय की मला पाणी ह्याला आटत आलेलं आहे आणि मोकळाच होणार आहे भात। आणि हा आहे बरिस्त्यासाठी मी कट करून घेतलेले उभे उभे पातळ कांदे। तर इकडे बरिस्ता पण फ्राय करण्यासाठी ठेवला। आणि हे बघू शकता तुम्ही, भात एकदम मोकळा झालेला आहे आणि फर्स्ट टाइम झाले बरं का मित्रांनो माझ्याकडून अशा पद्धतीनं, कारण मोकळा भात आणि ते पण असं उघड्यावर पातेल्यात मी कधीच केलं नाही आहे। पण हे खूप छान शिजलं, मला खूप आनंद झाला, कारण काही काही गोष्टी आपल्याला येत नसतात, त्यावेळेस आपण नर्वस होतो, पण असं काही सक्सेस झालं ना की खूप छान वाटतं। आणि ह्यापुढेही मी नेमकं असं काही लागलं वगैरे स्पेशल रेसिपीमध्ये तर मी हे करेन, नक्कीच ट्राय करेन। तर बघू शकता तुम्ही, असं एकदम मोकळा भात झालेला आहे। आणि दालच्यासोबत असा मोकळा भात आणि मोठ्या तांदळाचा तो खूप छान लागतो। तर हे बघू शकता तुम्ही, हे तांदूळ अगदी मऊ शिजलेलं आहे आणि इथे बरिस्त्याची देखील तयारी झालेली आहे। तर हे बघा, इथे कुकर थंड झाल्यानंतर मी डाळ काढून घेतलं। डाळ एकदम आसट अशी शिजलेली आहे, लोण्यासारखी बघू शकता तुम्ही। तर आता ह्याला आपण तडका देण्याचं काम करूया। तर इथे बरिस्ता बऱ्यापैकी नाही, पूर्णच होऊन गेला आहे। तर इथे पातेल्यामध्येच मी करणार आहे ह्याची फोडणी। तर पातेल्यामध्ये तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि जे मगाशी मी तुम्हाला दाखवला सगळं कांदा, लसूण वगैरे, हे बघा खडे मसाले, हे सगळं घालून छानपैकी परतून घेतलं। आणि त्याचबरोबर मग आपले सुके जे घरामध्ये मसाले असतात आपल्या पाळ्यामध्ये, तर तशा पद्धतीचे मसाले, लाल तिखट, थोडंसं धणे पावडर आणि गरम मसाला घरामध्ये होता माझ्याकडे, तो टाकला। असं विशेष मसाले म्हणून मी ह्याच्यामध्ये ह्याला वापरण्यासाठी काहीच आणले नव्हते, जे घरामध्ये अवेलेबल आहे त्याच्याबरोबरच हे केलं। आणि हे बघा, शेवटी डाळ टाकून दिली। वास इतका सुंदर येत होता ना मित्रांनो, तुम्हाला सांगते, टिपिकल व्हेज दालचा बनवल्याचा वास येत होता। त्याच्यावर तडका टाकला मी आणि हे बघा ताट रेडी आहे। बरिस्ता वाढती ताटामध्ये, हे बघा दालचा आणि ते काकडीचे देखील काप घेतलेले आहेत। तर मी शरूच्या बाबाला